आज आपण सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या संदर्भात बोलायलो. आता सर्वात अगोदर आपण बोलू क्युबॉइड बद्दल. ओके, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण इष्टिकाचिटी. आता क्युबॉइडचे गुणधर्म जर पाहिले आपण तर याचा प्रत्येक फेस हा आपल्याला कसा दिसतो, रेक्टेंगल सारखा. रेक्टेंगलची जी मोठी बाजू असते त्याला काय म्हणतो आपण लांबी, लेंथ, आणि जी लहानी बाजू असते त्याला म्हणतो आपण रुंदी, ब्रेड्थ. पण त्या व्यतिरिक्त याला एक जाडी पण असते तेव्हा त्याला आपण हाईट, उंची म्हणू. ओके, सो इष्टिकाचिटी जी आहे त्याला जेव्हा आपण लर्न करतो तर लक्षात ठेवायचं की आपण 3 वेगवेगळे पॅरामीटर्स वापरायलो, बरोबर. एक आहे लांबी, दुसरा आहे रुंदी आणि तिसरा आहे उंची. आता इष्टिकाचिटी समजून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याचे 3 फॉर्म्युलेज जे आहेत तर ते समजून घ्यायचे आहेत. ओके, सो म्हटल्यास पुन्हा एकदा आपण फिगर ड्रॉ करू. ओके, तर एक ज्याला आपण काय घेतलं लांबी, दुसरं रुंदी, तिसरं काय घेतलं उंची. तर या संदर्भात जो आपण पहिला फॉर्म्युला डिस्कस करायलो तर ते आहे कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया साठी काय लिहू मी CS. चालतं का पूर्ण लिहू? ठीक आहे. किंवा आपण त्याला असं लिहू शकतो एरिया ऑफ कर्व सरफेस. कर्व सरफेस ऑफ क्युबॉइड. आता एक लक्षात घ्या की लिहायचं राहिलो, सॉरी. आपण जे पहिल्यांदा बोलायलो हे कोणाबद्दल बोलायलो, क्युबॉइड बद्दल, इष्टिकाचिटी. ठीक आहे. आणि यामधला हा फर्स्ट फॉर्म्युला आपण डिस्कस करायलो. तर कर्व सरफेस एरिया जो आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे का की 2 इन ब्रॅकेट L प्लस B म्हणजे पहा आयताचे आठवले काय फॉर्म्युला कशाचा आहे, आयताची परिमिती, पॅरामीटर ऑफ रेक्टेंगल. म्हणजे जो समोरचा फेस असतो त्या समोरच्या फेसची, अर्थातच मी जसं तुम्हाला सांगितलं की हा जो जर ही इष्टिकाचिटी असेल पण त्याचा प्रत्येक पृष्ठ हा काय आहे रेक्टेंगल आहे आणि या रेक्टेंगलचे आपल्याला पेरिमीटर घ्यायचा आहे आणि त्या परिमितीचा फॉर्म्युला जे आहे तो तुम्हाला प्लेस करायचा आहे आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचा आहे, हाईटला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय निघतो त्या ठिकाणी एरिया ऑफ कर्व सरफेस. देन सेकंड जो फॉर्म्युला आहे तर तो आहे एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ क्युबॉइड. आणि या संदर्भात जो फॉर्म्युला आहे तर यामध्ये आपण 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. तर या पद्धतीने आपण टोटल सरफेस जो आहे ना, एकूण पृष्ठफळ याचा फॉर्म्युला ऑब्टेन करत असतो, जे की तुम्ही आता यूज केला असेल. ओके, त्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्हॉल्यूम संदर्भात. सो व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड जो आहे तर याचा सिंपल फॉर्म्युला आहे L इंटू B इंटू H, और इन शॉर्ट मी काय लिहू शकतो त्याला LBH. तर अशा पद्धतीचं हे क्युबॉइड संदर्भातले किती फॉर्म्युले एकूण 3. ठीक आहे. मग सांगा जो कर्व सरफेस एरिया आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 इन ब्रॅकेट L प्लस B इंटू H हाईट. एरिया ऑफ टोटल सरफेस जो आहे क्युबॉइडचा 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH
volume of cuboid L into B into H, or we can read LBH. Okay. Then सेकंड जो डिस्कस करू आपण ते डिस्कस करू क्यूब संदर्भात. आता क्यूब पण आपल्याकडे अवेलेबल आहे एक. ओके. सो आता क्यूब याचं जर आपण फीचर जर पाहिलं तर याची प्रत्येक बाजू कशी आहे, सारख्या मापाची आहे. तर आपण लेंथ कन्सिडर करू. ओके. ऑल साइड्स हॅव इक्वल लेंथ. क्यूबचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की याचा प्रत्येक फेस कसा दिसतो तुम्हाला, स्क्वेअर सारखा, म्हणजे चौरस. चौरसाची गुणधर्म माहिती आपल्याला, प्रत्येक बाजू सारख्या मापाची, प्रत्येक कोण काटकोन. बरोबर. तर याचा प्रत्येक फेस कसा दिसतोय आपल्याला, स्क्वेअर सारखा दिसत आहे आणि प्रत्येक साइड ही इक्वल लेंथची आहे. आणि म्हणून क्यूब संदर्भात जर आपल्याला मेजरमेंट करायचे असेल तर ठीक आहे, एक आकृती मी इथे ड्रॉ करतो. ओके. सो इट इज अ क्यूब. आणि क्यूबची प्रत्येक साइड जी आहे ती कोणत्या मापाची आहे, एल मापाची आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला 3 फॉर्म्युले पाहिजे आहेत, जेव्हा की आपल्या टेक्स्ट बुक मध्ये 2च आहे, पण एक ऍडिशनल फॉर्म्युला जर तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये सुद्धा कामी येऊ शकतो. तर यामध्ये पहिला फॉर्म्युला जो असेल क्यूब संदर्भात तर तो असेल एरिया ऑफ कर्व सरफेस. एरिया ऑफ कर्व सरफेस ऑफ क्यूब. आता हे फॉर्म्युला कसं ऑब्टेन होतो हे आपण विचारात घेऊ. आता मला सांगा, चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग, साइड स्क्वेअर. ओके. आणि मला सांगा क्यूबला फेसेस किती असतात, पृष्ठ किती आहे, 6. मग 6 ला जर तुम्ही एल स्क्वेअर न जर मल्टिप्लाय केलं तर ते 6L काय व्हायला, स्क्वेअर. मात्र तो काय व्हायला, टोटल सरफेस व्हायला. पण आपल्याला काय नवीन फॉर्म्युला आलेला आहे, तो कोणता आहे, कर्व सरफेस आलेला आहे. टोटल सरफेस आलेला आहे का, नाही. सो कर्व सरफेस संदर्भात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कर्व सरफेस मध्ये फॉर्म्युला जो आहे तो काय घ्यायचा आहे, 4L स्क्वेअर. 6L स्क्वेअर हा कशाचा फॉर्म्युला आहे, टोटल सरफेस, म्हणजे पूर्ण पृष्ठांचा जेव्हा आपण विचार करू. पण वक्र पृष्ठफळामध्ये फक्त किती फेसेसचा विचार करलो आपण, 4. आणि दॅट्स वाय त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय असेल, 4L स्क्वेअर. देन सेकंड जो आहे तो आहे एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ क्यूब ऑफ क्यूब. आता फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला 6 स्टँडर्ड मध्ये झालेलाच आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 6L स्क्वेअर, जो की आपल्या याच्यावर पण लिहिला आहे, कशावर, वॉलवर पण लिहिला आहे ना. घनाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे 6L चा वर्ग. आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब, म्हणजे घनाचे घनफळ. तर आपण इष्टिकाची मध्ये काय केलं होतं, LBH, तोच फॉर्म्युला आहे, फक्त LBH सर्वांची माप कशी आहे, सारखी, म्हणजे L इंटू L इंटू L, म्हणजे L चा काय या ठिकाणी Q. म्हणजे जी लेंथ आहे किंवा जी बाजू आहे, बाजूचा घन म्हणजेच कोणत्याही क्यूबचा काय असतो, व्हॉल्यूम है ना. घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन, असा फॉर्म्युला आपण घेत असतो. तिसऱ्या याच्यामध्ये बोलू आपण सिलेंडर बद्दल. वृत्तचिटी. आता वृत्तचिटी काय आहे, आता एक लक्षात घ्या. जर आपण हा बॉक्स जर केअरफुली पाहिलं तर तुम्हाला काय दिसतोय, समोर एक सर्कल दिसतोय, बरोबर आहे का. सर्कलची किती, दोन साइडला काय याच्यामध्ये सर्कल आहे.
आणि त्यानंतर ही जी वृत्तचिटी किंवा सिलेंडर आहे याची ही लेंथ आहे. काय आहे? लेंथ. त्याला आपण हाईट म्हणू. काय म्हणू त्याला आपण? हाईट. म्हणजे जेव्हाही आपण एखाद्या सिलेंडर किंवा वृत्तचिटीबद्दल बोलतो तर पहा जनरली त्याची फिगर कशी असते. हा सर्क्युलर भाग वरचा, त्यानंतर हा खालचा भाग धरू आपण. ही आहे एच आणि सर्क्युलर पार्टची रेडियस इथपर्यंत जी. ओके, हे जे मेजरमेंट आहे याला काय कन्सिडर करू आपण? आर. है ना? सो आपल्याकडे दोन गोष्टी आहेत की जो सर्क्युलर फेस आहे त्याची काय आपल्याकडे रेडियस आणि त्यानंतर त्याची जी लेंथ आहे किंवा हाईट आहे सिलेंडरची त्याला काय कन्सिडर केलं आपण? एच कन्सिडर केलं. आणि यावरून सुद्धा 3 फॉर्म्युलाज आपल्याला ऑब्टेन करायचे आहेत. पहिला फॉर्म्युला असेल एरिया ऑफ कर्व सरफेस ऑफ सिलेंडर. आता जी वृत्तचिटी आहे त्या वृत्तचिटीचं वक्र पृष्ठफळाचं फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. कोण सांगतो? वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काय सूत्र आहे? हा काय फॉर्म्युला आहे? 2πr(h). ओके, कारण हा ऑलरेडी आपण 8th स्टँडर्ड मध्ये लर्न केलेला आहे. आता एक लक्षात घ्या, हा फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे त्यावर आपण डिस्कस करू. आता मला सांगा फक्त 2πr ह्या कशाचा फॉर्म्युला आहे बरं? सर्क्युम्फरन्स. सर्कलचे जे सर्क्युम्फरन्स असतो, परिघ असतो, है की नाही? आणि त्या परिघाला म्हणजे पहा हा एक सर्कल, त्या सर्कलचा आपल्याला काय घ्यायचा आहे? सर्क्युम्फरन्स म्हणजे परिघ घ्यायचा आहे. आणि त्या परिघाला वृत्तचितीची जी हाईट आहे एच त्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. आणि ते मल्टिप्लाय केलं की एरिया ऑफ कर्व सरफेस निघतो. आणि तो फॉर्म्युला काय आहे? 2πr(h). दुसरा आहे एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ सिलेंडर. याचा फॉर्म्युला काय असेल? यस, सांगता येईल मला? 2πr इन ब्रॅकेट r+h. अगदी बरोबर. 2πr इन ब्रॅकेट r+h. तर हे कॅल्क्युलेशन जर आपण फायनलाइज केलं तर निश्चितच आपण सिलेंडरचा काय काढला? टोटल सरफेस म्हणजे एकूण पृष्ठफळ काढलं आपण वृत्तचितीचं. आणि तिसरं व्हॉल्यूम. आता हा जो व्हॉल्यूम आहे सिलेंडरचा याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला मला सांगा वरचा जो पोर्शन होता तो कोणता पोर्शन आहे बरं? सर्कल आहे. आणि सर्कलचा एरिया सांगा बरं? πr². आणि त्याला आपल्याला कशाला मल्टिप्लाय करायचा आहे? सिलेंडरच्या हाईटने. ओके, सो जो वरचा वर्तुळ आहे तळाचं क्षेत्रफळ म्हणून त्याला आपण. तर ते सर्क्युलर पार्ट असल्यामुळे तो काय असतो? πr². आणि त्याला आपल्याला सिलेंडरच्या हाईटने मल्टिप्लाय करायचा आहे. आणि दॅट्स वाय जो फॉर्म्युला असतो तो काय असेल?